आणि भवानी कानात येऊन माझ्या एकट्या संग बोलले. कळलं ना, हजारोचा समाज आवाज ढगेसते आणि भवानी तुमच्याशी बोलले. काय बोलले? हजारोचा समाज. कोणी पाहिलं नाही ना, सांगायचं नाही बरं कोण. हा चांगलं वर कॅमेरा धरून शूटिंग करा आणि टाका फेसबुकला. मी म्हणतो सांगायचं नाही, सुधरून अजून कॅमेरा दाखवा. ते ठेवा सगळं, फक्त हाणलेलं डिलीट मारा त्याच्यातून. काय इज्जतीचा प्रश्न आहे ना आपल्या. त्या याला घरामध्ये थर भीती राव मला. आणि आज इथं थोबड फोडलं काय भानगडे काय कळा ना. अहो लय भीती. आई शपथ बघायचं की तुम्हाला. आणि जाऊ दे ना सोडून. वाजवा वाजवा. याच्यातच कर्टन टाकलं पाहिजे, मग जिरला. त्याच्याशिवाय जिरणार नाही. तुम्ही मैतीचे कार्यक्रम वाजवायला जा. दुसऱ्याचं वाटोळं झालं का तुम्हाला आनंद होतो. दोघं इकडं तडाखा बसला लागेल डुंबळू डुंबळू डुंबळू. अरे गाढवनो एवढं आनंदून जाऊ नका. तिने काही मला रागाने नाही मारलं, प्रेमाने हाणती ती. प्रेमाने आठवड्यातून एकदा का होईना बायकोच्या प्रेमाने मार खायचा अंगी लागल. तेव्हा ते शेजारचं खाते कसं हिंदी सांगते. हिंदी. अरे प्यार करने को दिल चाहिए, दिल. अरे तुम क्या प्यार करोगे दाढ़ी वाले बाबू. प्यार करने को दिल चाहिए. आई काय प्यार करने को दिल चाहिए. दिल कलेजी चाहिए, वजड़ी चाहिए, मुंडी चाहिए, पाया चाहिए. अरे सगळा चकनाच ध्यानात यायला. चतुर्थी नाच गाढव तेच ध्यानात येते आज. प्यार करने को दिल चाहिए और वो दिल हमारे वाशीकरों के पास है. यांच्याजवळ आहे ना. अरे तुमने कभी किसी से प्यार किया, कभी किसी को अपना दिल दिया. बघा आपल्या कर्माचे तुझ्या आईला तुझी का बनवलं मला. 17 वेळा ते सांगता हजारोचा समाज आवाज ढगेसते. आम्ही भवानी तुमच्याशी बोलले. काय बोलले? ए बेवड्या खाली हो. कार्यक्रमाचा नाश करू नको. 1 तास तर मॅच होती, आम्हाला कळलं नाही. तुम्ही तर ताप देऊ नको, नाही तर लय मार खायचं मला. बघा हे बोलले का नाही एवढे हजार माणसं देऊन. सगळा राग काढील म्हणतो. गप्प बसा. काय बोलले का नाही एवढे माणसं देऊन. मग बोललेले मी कुठे नाका बोलले. मग बोलले पण कानात येऊन बोलले. याला म्हणतात इज्जत. तुम्हाला पटत नाही ना. इथं पटवून देते दारू किती वाईट आहे. प्रीती का काय हाड पटवून देते. काय शास्त्रज्ञ लोक जमा झाले. कशाला? त्यांना समाज प्रबोधन करायचं होतं. दारू किती वाईट आहे, त्यांना दारूवर प्रयोग करायचा होता. आता रिकाम्या बाटलीवर काय प्रयोग करणार? तेच सांगते. रिकामी दारूची बाटली घेतली, त्याच्यात जिवंत किडा सोडला. बाटली हो, वरनं दारू ओतली. बाटली हो. काय झालं माहिती का? मला काय माहिती. पहा आता हिप्नॉटिझम 3 मिनिटात त्यांची जादू करून दारू सोडवते. बघा आता डुप्लिकेट माणसूला चालू हातातले. जादू आहे जादू. जादूमुळं ही बाटली हळूहळू हलणार. बाटली हलवू नको. खालून पुचा निष्ठ मला नागाचा माल खाली सांडो. एवढ्या रात्रीची तो बापने आणून देणार. बाटली सरळ का. जादूमुळं ही बाटली अचानक बाजूला जाणार. दुसरी नवीन बाटली येणार. चकना बी येऊ द्या. छोटू पहा डोळे झाकले का तो बापा. डोळे झाकले म्हणते पहा. माझ्या डोळ्यात पहा आणि सांगा काय दिसते माझ्या डोळ्यात. नीचपणा, हलकटपणा, हावरटपणा. त्या आईला काय डोळ्यावर पण सांगितलं काय गळ्यात पा. डोळ्याला आलेले चिपड पुसून ये पहिली. माणसाला कुणी येण्यात काढित. हे चिपड आहेत का? मेकअप केलेला आहे. मेकअप मधला आय लायनर आहे. मुलीला माहिती आय लायनर. काय आय लायनर? डोळ्याला आणि बाप लायनर कुठं टेरीला चोळतात. मला जर राग आला ना तुम्हाला माहिती नाही मी कोण आहे. मला जर राग आला मी चौटालेली खवळलेली वाकी नाही वाकी. ती म्हणती वाकी.
तुला. तू हो वाघिणी आहे. मला एक सांग, काय वाघ घरी आला होता का तुझ्या आई जंगलाकडे गेली होती? तुम्हाला राग झाला आता. जा बाबा. तिच्या आईची वाघीण आणली म्हणे मी वाघिणी. आईला तरी मी म्हणलं हा. परवा दिवशी सोसायटीमध्ये शेजारी संघाईची भांडणं झाली. हो. ती शेजारी राहून राहून तुला एकच शिविका देत होती. कोणती? कांच्या जनावराच्या पोटची आता मला कळलं ही वाघिणी. बरं. म्हणजे शास्त्रज्ञ लोकांनी प्रयोग केला. हो. दारू विषयी कशी हो. रिकामी बाटली घेतली, घेतली. त्याच्यात जिवंत किडा सोडला, सोडला. वरून दारू ओतली. ओतली, बाटलीतला किडा मी आला. अगो बाबू. हो. म्हणजे वरून दारू ओतल्यावर आपले किडे मारतात. मारतात. चांगली गोष्ट आहे ना. हा. आपण समाज प्रबोधन करू, केलं पाहिजे. गावाला ओरडून सांगू. सांगू. उद्यापासून सगळ्यांनी हा. दारू प्यायला सुरुवात करा. ऐ. पोटातले किडे मरतील ना.